त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलकला अटक करण्यात आली। दर्शन काळा बाजार प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। कडलकच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता। भाविकांकडून दर्शनासाठी 3000 उकळल्याचा आरोप होता। मंदिर संस्थानच्या विश्वस्ताच्या अटकेने त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। तर याच सगळ्या प्रकरणावरती भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे, पाहूयात। त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूर आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या खेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। बाजार प्रकरणी या आरोपीला आता सध्या अटक करण्यात आली आहे। मंदिर संस्थानच्या विश्वस्ताच्या अटकेने त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी खळबळ माजली आहे।